रद्द करा, रद्द करा। शासन निर्णय रद्द करा। बच्चों को मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपना भिड़ो, बच्चों बढ़ो, अपना। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागण्यांकरिता आंदोलन पुकारलंय। 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या संच मान्यतेच्या GR विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। बच्चू कडू यांनी या आदेशाची प्रतिकात्मक होळी करून शासनाच्या निर्णयाचा निषेध केलाय। आंदोलन दरम्यान त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट इशारा दिलाय। जर सरकारने हा GR तात्काळ रद्द केला नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या दालनातच आंदोलन करणार। या शासन निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार हा GR ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणार आहे आणि बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम 2009 ला छेद करणार आहे। बच्चू कडू यांच्या मते शिक्षण हक्क कायदा सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण देण्याची हमी देतो। मात्र नवीन शासन निर्णयामुळे खासगीकरणाला चालना मिळणार असून जिल्हा परिषद शाळांची मान्यता कमी होईल, जे अत्यंत धोकादायक आहे। याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेत। बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा लढा शिक्षकांचा नाही तर ग्रामीण शिक्षण व्यवस्था वाचविण्यासाठीचा आहे। विद्यार्थ्यांचा शिक्षकांचं काय नुकसान होणार आहे? काय सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे। काय झालं, 61 ते 90 असं म्हणून 3 शिक्षक दिले आणि 61 ते, मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण, एवढं सांगत नाही बसत, 61 ते 90 पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा 76 ठेवली। म्हणजे जर 75 जर असन तर तुम्हाला 3 शिक्षक भेटणार नाही, 2 भेटन। आता 70-75 विद्यार्थ्याले जर 2 शिक्षक दिले तर शाळा चालन का? शाळा चालल्या नाही तर गावातल्या पोरीचं शिक्षण सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही खाजगी शाळेमध्ये 15 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक दिला जातो। सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे। माझा सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हाणून पाडायचा आहे। पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही, दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही। पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशन मध्ये काय म्हटलं आहे, राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का 1 ते 14 पर्यंत म्हणजे 6 ते 14 पर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे। आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि 1 विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय, तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही, याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही।